नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. अमित शहांची विमानतळावर झालेली जी बैठक होती त्या बैठकीतील इनसाइड बातमी आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे. भाजप किमान 50 उमेदवारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे. तर येत्या 3 ऑक्टोबर नंतर पहिली यादी प्रसिद्ध होईल अशी माहिती आहे. ज्या जागी वाद होईल अशा जागा भाजपला हव्या आहेत. जागा बाजूला ठेवून भाजप हमखास लढणार असल्याची जागा आता आधी जाहीर करावी अशी माहिती आहे. तर बंडखोरी टाळण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा उमेदवाराला खासगीमध्ये देणार असल्याचंही बैठकीत ठरलंय. शिवाय जागा वाटपाची ही जी चर्चा आहे ती लवकर संपवून फॉर्म्युला ठरवावा अशी विनंती अजित पवारांनी शहांना केल्याची माहिती. गोंदियात पावसानं सध्या दमदार हजेरी लावली आहे. गोंदियाच्या सूर्याटोला या भागामध्ये असलेला बांध जो तलाव आहे तो ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये याचं पाणी शिरलंय. नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहू लागलेत. तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे आणि अशा प्रकारे सध्या पावसानं थैमान घातलंय. तो